नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षयने रमाला माफी मागण्यासाठी आणि आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी मस्त असे हिंदी एक सॉन्ग लावलेले असते आणि सर्वजण त्या आवाजाने तेथे आलेले असतात. अक्षय सर्वांसमोर रमाला म्हणतो की रमा, खरा पुरुषार्थ काय असतं आज मी तुला हे दाखवून देतो. तेव्हा लगेच शशिकांतला हे झोंबते आणि तो लगेच म्हणतो की काय फालतूगिरी लावली ही सर्व. तेव्हा अभि लगेच ते गाणे बंद करतो. तेव्हा पार्वती आजी म्हणते की अक्षय काय लावले हे सर्व, काय फालतूगिरी ही. तेव्हा सीमा म्हणते की आई, प्रेती फालतूगिरी नाही, एकमेकांवरचे प्रेम काय आहे हे व्यक्त करतोय तो. तेव्हा पार्वती आजी लगेच रागाने म्हणते मग स्वतःच्या रूममध्ये जाऊन करा, येथे सर्वांसमोर इतका देखावा का दाखवता. सीमा लगेच स्पष्टपणे उत्तर देते की आई आजी, आपण तर त्यांना सांगू शकत नाही ना, तुमच्या रूममध्ये जा, हे सर्व करा, त्यांची मर्जी आहे, त्यांच्या मर्जीने वागतील ते. अक्षय खुश होऊन सीमाकडे बघून हसतो. तेव्हा सीमा लगेच म्हणते की तसे दिखावा दाखवणारे असे अनेक लोक आहे आपल्या घरामध्ये, म्हणजे रेवा आणि शशिकांत यांच्याकडे बघत सीमा उत्तर देते. तेव्हा लगेच पार्वती आजी म्हणते की मला काही असे वाटत नाही. तेव्हा पार्वती आजी लगेच म्हणते की मला असे काही वाटत नाही, कारण अक्षयला बांधून ठेवण्यासाठी रमा हे सर्व नाटक करते आणि त्या अक्षयला याबद्दल काही समजत नाही. तो आपला जीवसुद्धा ओवाळून त्या रमावर टाकायला लगेच तयार होतो. तेव्हा अक्षय लगेच मुद्दाम मोठ्याने ऐका हो ऐका अशी दिवंडी पिटू लागतो. तेव्हा पार्वती आजी पुन्हा रागाने अक्षयला म्हणते की अक्षय काय लावले हे सर्व, बंद कर. तेव्हा अक्षय लगेच म्हणतो की मी माझ्या बायकोसाठी हे सर्व करतो, मोठ्या आवाजात गाणं तिच्यासाठी लावलं, त्यात काय इतकं. तेव्हा पार्वती आजी लगेच म्हणते की अरे बाकीच्यांचा तरी विचार कर. तेव्हा शशिकांत म्हणतो की असून दे ग आई, माझा बछड्या पूर्णपणे माझ्यावरच गेला आहे. मला जसे आवडते तसे त्याला सुद्धा आवडते, मला कसे ग्रँड लागते तसे त्याला सुद्धा लागते, आणि काय बछड्या असेच ना. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही हो, मी अजिबात तुमच्यासारखा नाही, कारण तुमच्या सारखा मी कधी वागलो सुद्धा नाही, आणि तुम्ही माझ्या आईसाठी असे ग्रँड वगैरे काहीच केलेले नाही आत्तापर्यंत, आणि दुसऱ्या बाईसाठी केले असेल तर ते आम्हाला नाही माहिती. शशिकांत लगेच म्हणतो की अरे तुला जन्माला घालून तुला हे जग दाखवलेस, तू तेवढे तरी केलेस का. अक्षयला खूप राग येतो आणि बाकी रमा सीमा यांना सुद्धा खूप वाईट वाटते. तर अक्षय लगेच रागाने म्हणतो की ह्या माणसाने सर्व माझा मूड हाफ केला, त्यामुळे आता मला काहीच इंटरेस्ट राहिला नाही. अक्षय रागाने आतमध्ये जायला निघतो. तेव्हा जी लाईट असते ती त्याच्या पायाला गुत्ते आणि बंद होते. तर लगेच शशिकांत हसून म्हणतो की अरे स्वारीची तर लाईटच गेली आणि एकच फक्त देखणा दिवा बाकी राहिला, तो पण घेऊन जा. तर अक्षय रागाने तिथून निघतो. तेव्हा लगेच पार्वती आजी रमाला म्हणते की झाले का तुझे समाधान, बापलेकामध्ये भांडण लावून दिले आणि त्याच कारणामुळे तुम्हाला या घरामध्ये नको असती. तर लगेच रमासुद्धा काही घाबरत नाही. रमा म्हणते की आई आजी, भांडण माझ्यामुळे नाही झाले, शशिकांत मुकादम यांनी सुरुवात केली, आणि रमा शशिकांत जवळ येते आणि माझा नवरा तुमच्यासारखा अजिबात नाही, हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेल. तर इकडे अक्षय रागाने आतमध्ये येतो आणि पाणी पिण्यासाठी घ्यायला लागतो. तेवढ्यात सीमा येते आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. सीमा म्हणते की अरे अक्षय, तुला कळते का, तुला चिडवण्यासाठी ते मुद्दाम वागतात हे सर्व आणि बोलतात. तेव्हा अक्षय लगेच म्हणतो की रमाची माफी मागण्यासाठी मी हे सर्व केले, आणि त्या बिचाऱ्याची यामध्ये काही चूक नाही, आणि ती रेवा जोपर्यंत या घरामध्ये आहे ना तोपर्यंत हे असेच घडत राहणार. सीमा म्हणते की तिचं नेमकं म्हणणं काय आहे. अक्षय म्हणतो की तिचे असे म्हणणे आहे की माझं तिच्यावर प्रेम आहे. तेव्हा सीमा म्हणते की प्रेम का. अक्षय म्हणतो की लोकांना त्रास देण्यामध्ये कसले प्रेम असते. तेव्हा सीमा सुद्धा म्हणते की अक्षय, तू एकदम योग्य बोलतो, आपण ज्या माणसावर प्रेम करतो आणि त्याला त्रास होईल असे आपण वागतच नाही, त्याला प्रेम म्हणतात. आणि जे सर्व रमाचे आहे ते सर्व हिसकावून घेण्यासाठी ती सर्व हे नाटक करते. तिला असे वाटते की रमाचे जे आहे त्यावर तिचा सुद्धा अधिकार आहे, हा तिचा सर्व मूर्खपणा आहे. तेव्हा अक्षय हसून म्हणतो की आई हे एकदम करेक्ट आहे, कारण तिला हे सर्व मिळवण्यासाठीच ती हे सर्व नाटक करते. सीमा विचारते की अरे अक्षय, तू का हसतोस. अक्षय म्हणतो की तिचे माझ्यावर प्रेम नाही हे सिद्ध करण्यासाठी मला एक मार्ग सापडला. ती हे सर्व नाटक करते आणि तू बघतच राहा आई, मी आता तिची चांगली कशी जिरवतो ते.
त्यानंतर अक्षय आणि रमा आपल्या रूममध्ये झोपण्यासाठी आलेले असतात. तर रमा अक्षयला म्हणते की इतकी चिडचिड का करतात आणि काय गरज आहे इतका रागसुद्धा करण्याची. तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की तो माणूस जेव्हा माझ्यासमोर येतो ना तेव्हा माझी चिडचिड होतच असते. तेव्हा रमा म्हणते की आओ ते मुद्दाम तुम्हाला चिडवण्यासाठी हे सर्व करतात. तेव्हा अक्षयला हसवण्यासाठी रमा तिचा शाळेतील म्हणजे लहानपणचा एक किस्सा सांगते की मी जेव्हा शाळेत जायचे तेव्हा खूप बारीक होते आणि सर्वजण मला खूप चिडवायचे, हसायचे. तेव्हा मी खूप चिडायचे. तेव्हा मात्र मी एक दिवस ठरवले की आता मी चिडायचेच नाही. म्हणून मी जेव्हा सर्वजण मला बारीक बारीक चिडत होते तेव्हा मी उलट उत्तरं दिले की मी बारीक आहे, मला काही फरक पडत नाही, कारण मी भरपूर जरी खाल्ले तरी मी जाड होत नाही, कारण लोक बारीक होण्यासाठी किती प्रयत्न करत असतात आणि मी तर बारीक असल्यामुळे खूप नशीबवान आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की सुविचार देवी पुढे काय म्हटल्या तुमच्या मैत्रिणी. तेव्हा लगेच रमा म्हणते की त्या मला चिडवायच्याच बंद झाल्या, कारण मी चिडलेच नाही. तेव्हा रमा सांगत असते हे जग असंच आहे, आपण जर रडत राहिलो तर ते आणखीन रडवण्याचा प्रयत्न आपल्याला करतात, त्यामुळे त्यांना आपण रडूनही त्यांची संधीच द्यायची नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की तो शशिकांत मुकादम जेव्हा माझ्या समोर येतो तेव्हा माझी अशी चिडचिड होते आणि तुझ्यासारखे 10 जण येतात आणि मला समजवण्याचा प्रयत्न करतात. मग मी माझे मन हे कुणाजवळ व्यक्त करायचे, मग मी कुणाजवळ व्यक्तच व्हायचे नाही का, असे बोलून रागाने तो आपल्या अंगावर कपडे घेतो आणि झोपा असे रमाला म्हणतो. तेव्हा रमा म्हणते की आओ मी व्यक्त होऊ नका असे कधी म्हटले, मी तुमची बायको आहे, त्यामुळे माझ्याजवळ तुम्ही सर्व काही व्यक्त करा. तेव्हा अक्षय उठतो म्हणजे हे बरं आहे रमा तुझे, बाहेर मी तुला व्यक्त करण्यासाठी इतके छान गाणी लावली, इतके छान तयारी केली आणि आता इथे रूममध्ये म्हणतेस. अक्षय परत झोपतो. तेव्हा रमा म्हणते की बाहेर तर खूप बडबड करत होते, 1 वर्ष, 1 आठवडा, 1 तास, 1 आठवडा, 1 महिना असे कित्येक दिवस तुम्ही माझी वाट बघणार होता आणि आता काय झाले, इतक्यातच तुमची सहनशक्ती संपली का, म्हणून अक्षयच्या अंगावरील ते चादर काढते. संपली का सहनशक्ती असे पुन्हा विचारते. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही, कारण तू मला एका प्रश्नाचे उत्तर दे की तू का वागते ग माझ्याशी असे, सतत भांडत असते, तुला कधीच असे वाटत नाही की नवऱ्याला समजावे, प्रेमाने त्याला जवळ घ्यावे, मायेने स्पर्शाने त्याच्या डोक्यावरून हात फिरावा. तेव्हा रमा लगेच म्हणते की झोपा, आता खूप रात्र झाली. अक्षय म्हणतो की का झोपली, आता उठ ना. तेव्हा रमा म्हणते की झोपा आता, मी तुम्हाला सांगितले ना एकदा. तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की माझ्यावर का चिडचिड करते, एकतर ती मुलगी आपल्या घरामध्ये थांबली आणि तो शशिकांत मुकादम मुद्दाम मला चिडवण्यासाठी हे सर्व करतो. तेव्हा रमा म्हणते की अहो का चिडचिड करता, झोपा आता आणि शांत झोप लागेल, सकाळ झाल्यानंतर सर्व काही शांत होईल. तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की हो झोपा आणि लगेच तो झोपतो. तेव्हा रमा जोरजोराने त्याच्या डोक्यावर थापा मारू लागते. तेव्हा अक्षय म्हणतो की हे असे कुरवाळतात का तुमच्यामध्ये. तेव्हा रमा लगेच अक्षयच्या चेहऱ्यावरून प्रेमाने असे मायाचा स्पर्शाने हात फिरू लागते. अक्षयला सुद्धा खूप छान वाटते आणि रोमॅन्टिक होऊन तो रमाकडे बघत झोपी जातो. त्यानंतर इकडे सकाळी अक्षय आनंदच्या रूममध्ये येतो आणि त्यांचा काहीतरी प्लॅन ठरलेला असतो. आनंद म्हणतो की आपल्याला ह्या प्लॅनबद्दल कुणाला घरामध्ये काहीच सांगायचे नाही, अगदी आरती, अभि आणि रमासुद्धा. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही, रमाला मला सांगावेच लागेल. तेव्हा आनंद म्हणतो की अरे अक्षय ऐक, मी जानूला सुद्धा याबद्दल काही सांगणार नाही. तेवढ्यात लगेच जान्हवी येते आणि काय सांगणार नाही असे विचारते. तेव्हा आनंद म्हणतो की मी अक्षयला हेच समजण्याचा प्रयत्न करतो की बिझनेसमधला जो ट्रस्ट आहे ना तो खूप इम्पॉर्टंट आहे. तेव्हा अक्षयसुद्धा जान्हवीला समजावतो. तेव्हा जान्हवी काहीतरी वस्तू घेण्यासाठी आलेली असते आणि ती वस्तू घेते आणि तुमचं चालून द्या, मी जाते बाहेर असे बोलून ती बाहेर जाते. तेव्हा आनंद म्हणतो की ही जर गोष्ट सर्वांपर्यंत पोहोचली तर रेवापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही आणि रेवाला तर याबद्दल काही माहिती व्हायला नको. तेव्हा अक्षय रागाने म्हणतो की आनंद दादा, तुला माहितीच आहे ती रेवा माझ्या समोर जरी आली तर तळपायाची आग माझ्या मस्तकात जाते. तेव्हा आनंद म्हणतो की अक्षय, तू हे जे काही करतो ना ते रमा आणि तुझ्या सुखी संसारासाठी करतो हे डोक्यामध्ये घे, म्हणजे तू आणखीन सुखी होशील. तर अक्षय हसतो. त्यानंतर इकडे रेवा रूममध्ये असते तर आरती, रमा मुद्दाम बाळासाठी स्वेटर विणण्यासाठी काही लोकर्स घेऊन येतात आणि रेवा हे धर, तुला मी विणकाम शिकवतो की बाळासाठी स्वेटर कसे विणवायचे ते, कारण तुला आता त्याची गरज आहे. तेव्हा रेवा म्हणते की मला ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही.
रमा म्हणते की अगं असे काय करते, ह्या दिवसामध्ये बायकांना काहीतरी नवीन वेगवेगळे करण्यासाठी खूप हौस असते. आरती वहिनी तुम्हीच समजावं ह्या रेवाला, आणि बायकांना जर आले तर पुरुषांना सुद्धा येते. तेव्हा आरती म्हणते की अगं आपल्या बाळासाठी आपण जे काही आपल्या हाताने कपडे बनवतो, स्वेटर विणतो, ते करताना खरंच किती मज्जा येते. तेव्हा रेवा म्हणते की ज्याला करायचे त्याने करा, मला यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही. असे बोलून रेवा ते लोकरीचे जे ताट असते ते घेते आणि बेडवर फेकून देते. तेवढ्यात पार्वती आजी येते आणि पार्वती आजी विचारते की काय चाललंय ग. तेव्हा रमा म्हणते की आई आजी या दिवसामध्ये की काहीतरी करावंसे वाटते आणि रेवाला तर बाळ होणार, त्यामुळे तिला स्वेटर विणण्यासाठी मी ही लोकर आणून दिली. तर आई आजी सुद्धा खुश होते. रमा रेवाला म्हणते की रेवा तुझी इच्छा आहे ना हे सर्व करण्याची. तेव्हा लगेच पार्वती आजी म्हणते की अगं तिची तर इच्छा असेल, परंतु आले नाही तर आपण विकत सुद्धा आणू शकतोस ना. तर लगेच आरती म्हणते की आम्ही तिला तेच सांगण्याचा प्रयत्न करतो, परंतु रेवा स्वतःहून म्हटली की माझी ही स्वेटर बनण्याची खूप इच्छा आहे. आणि हो ना ग रेवा. रेवा नाईलाजाने हो बोलते. तेव्हा रमा म्हणते की कसे आहे की बाळ हे आपल्या घरात येईपर्यंत त्यासाठी नवीन कपडे नसते आणायचे, त्यामुळे रेवा तू अगोदरच हे सर्व शिकून घे, त्याची मदतच होईल. तेव्हा रमा ही रेवाला स्वेटर कसे विणवायचे हे सांगू लागते. तर पार्वती आजी खुश होऊन रेवाला म्हणते की रेवा खरंच खूप कौतुक आहे ग तुझे, कारण तुझ्या किती हेल्दी ॲटिट्यूड आहे ग तुझा, आणि आम्ही सर्वजण तुझी काळजी घेण्यासाठी तुझ्यासोबत आहोतच. रेवा मात्र खुश होते आणि ते स्वेटर विणण्याचा प्रयत्न करू लागते. त्यानंतर इकडे अक्षय आणि आनंद रेवाला धडा शिकवण्यासाठी काय प्लॅन करायचा. तर अक्षय म्हणतो की मी आता त्या रेवाशी असे वागणार की मी खरंच खूप बदललो आणि तिच्याशी खूप प्रेमाने वागतो असे तिला दाखवायचे, परंतु एका दिवसात तर मी स्वतःमध्ये इतका बदल नाही करू शकत. तेव्हा आनंद म्हणतो की मी त्यासाठी तुला एक प्लॅन सांगतो. तेव्हा अक्षय लगेच तयार होऊन रेवाच्या रूममध्ये येतो आणि तेथे आरती रमा ह्या रेवाला स्वेटर बनवण्याचे शिकवतच असतात. तर अक्षय म्हणतो की काय चालले तुझे हे सर्व रेवा, आणि तुला आता ऑफिसमध्ये नाही येणार का. तेव्हा आरती म्हणते की अहो भाऊजी ती स्वेटर विणते तिच्या बाळासाठी. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं तुझ्यात तर खूप बदल झाला, तू तर अगदी नॉर्मल बायकांसारखी वागायला लागली आणि खरंच मला हे खूप आवडले. तू असे स्वतःमध्ये काहीतरी वेगळे बदल करत राहा, म्हणजे आम्ही सर्वजण तुझ्याशी खूप छान असे वागू. तर रेवाला तर खूपच आनंद होतो. अक्षय म्हणतो की आता तू माझ्याबरोबर ऑफिसमध्ये येणार की नाही की मी जाऊ. तेव्हा रेवा लगेच तडकन उठते आणि अक्षयबरोबर जायला निघणार. तर पार्वती आजी म्हणते की अगं सांभाळून वाग थोडीशी. रेवा म्हणते की अक्षय मी तुझ्यासोबत ऑफिसमध्ये येते आणि आई आजीला सुद्धा विचारते. तेव्हा रमा आणि आरतीला मात्र अक्षयचे हे बोलणे वेगळे वाटत असते. रमाला वाईट वाटते. तेव्हा अक्षय बाहेर जातो. रमा विचार करते की हे स्वतःहून रेवाला ऑफिसमध्ये जाण्यासाठी का बोलवायला आले असतील. रमा विचारातच पडते आणि ते पण त्यांच्या गाडीतून स्वतःबरोबर. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रेवा आणि अक्षय हे ऑफिसमध्ये जायला निघलेले असतात. तर रेवा अक्षयला सांगत असते की अरे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि ते प्रेम मी तुला नाही सांगू शकत. तेव्हा अक्षय म्हणतो की तुझ्या पोटामध्ये जे दुसऱ्याचे बाळ वाटते त्यामुळे मला राग येणारच, मी कसा आनंद व्यक्त करणार. त्यानंतर अक्षय आणि रेवा हे घरी आलेले असतात आणि सर्वजण जेवण करत असतात. तर रेवा म्हणत असते की मला भूक नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की कशी खात नाही आणि कशी तुला भूक लागत नाही तेच बघतो, आणि आपल्या हाताने तो रेवाला जेवायला भरवतो. तर रमाला हे सर्व बघून खूप वाईट वाटते. तर आता अक्षयचा हा प्लॅन अक्षय कसा सक्सेस करून दाखवणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.